नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लोकसत्ता संपादकीय 17 जुलै 2020. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण महत्त्वपूर्ण लेखावरती विश्लेषण स्वरूपात चर्चा करणार आहोत. ते म्हणजे तिसरे नाही दुसरे. तर एकंदरीतच यामध्ये अमेरिकेला आव्हान देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द जी आहे हीच योग्य वेळ असल्याची चीनी नेतृत्वाची खात्री पटली असल्यास नवल वाटणार नाही. एकंदरीत पाहायचे झाले तर आपल्याला माहीत आहे की जे डोनाल्ड ट्रम्प आणि जे काही चीनचे नेतृत्व म्हणजे शी जिनपिंग यांच्यामध्ये काही जे वाद चालू असतात किंवा ह्या गोष्टी खरंच म्हणजे आव्हान देण्यासारख्या आहेत का, किंवा केवळ न्यूज माध्यम किंवा जे काही समाज माध्यम आहेत त्यांच्यामध्ये केवळ एक पेटती भावना ठेवण्यासाठी करतात का, यावर सुद्धा लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. तर चीनचा प्रभाव रोखण्यासाठी एकीकडे भारताला पाठिंबा देताना आणि दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातही सक्रिय भूमिका घेऊन अमेरिका घेऊ पाहत आहे. तर एकंदरीतच आणखीही अनेक प्रयत्नातून अमेरिकेकडून म्हणजे बऱ्याच प्रकारचे जे प्रयत्न आहेत ते अमेरिकेकडून सुरू आहेत. एकंदरीतच म्हणजे जे काही दक्षिण चीन आहे तो समुद्रामध्ये सक्रिय आहे, म्हणजे त्यांची जी भूमिका आहे एकंदरीत युद्ध करण्याच्या तयारीमध्ये आहे. तरीसुद्धा अमेरिका म्हणजे ते घेऊ पाहत आहेत. जे चीन आहे म्हणजे अमेरिका हस्तगत करण्याच्या मागे लागलेले आहेत. तर एकंदरीतच ही तेवढी सत्यता आहे का, म्हणजे खरंच असं होत आहे का, की केवळ आपल्याला एक भासवण्यासाठी अशा स्वरूपाच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तर याबद्दलसुद्धा खात्री आपण करायला पाहिजे आणि खात्री पटण्यासाठी नवलसुद्धा वाटणार नाही. एकंदरीतच पहिले शीतयुद्ध संपुष्टात येऊन चीन दशकेतही लोटला नाही तोवर दुसऱ्या शीतयुद्धामध्ये जगाची विभागणी होण्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. तर कोविड-19 आणि तत्पूर्वीच्या मंदीसदृश्य परिस्थितीमुळे जर्जर येथे झालेल्या बहुतांश जगासाठी हे काही चांगले लक्षण नाही. म्हणजेच सोव्हिएत महासंघाच्या 1991मधील पतनानंतर जगातील एकमेव महासत्ता म्हणून मिरवण्याची संधी अमेरिकेने केव्हाही दडविलेली नाही. परंतु महासत्ता असलो म्हणजे सर्वतः सुरक्षेची हमी अजिबात मिळत नाही, याची भीषण अनुभूती अमेरिकेला नवीन सहस्त्रकाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 11 सप्टेंबर 2001 रोजी आली. तर एकंदरीतच मग 2008मध्ये लेहमन ब्रदर्सच्या पतनाच्या निमित्ताने याच अमेरिकेच्या आर्थिक ताकदीचे जे काही चिरेही ढासळू लागली होती, त्या धक्क्यातून अमेरिका अजूनपणे पूर्णपणे सावरलेली नाही. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीतच जे काही 2008मध्ये लेहमन ब्रदर्स यांच्या पतनानिमित्ताने अमेरिकेचं जे काही आर्थिक ताकदीचं म्हणजे आर्थिक ताकद जी होती ती म्हणजे जवळपास ढासळली. कारण की आपल्याला माहीत आहे की आर्थिक मंदीने 2008 साली अमेरिकाच नाही तर जगावर आघात केला होता. त्यामुळे जो काही आर्थिक ताकद अमेरिकेची होती ती ढासळून गेली होती. एकंदरीतच अमेरिका आपल्याला माहीत आहे की बऱ्याच गोष्टीमध्ये खूप शक्तिशाली आहे असे समजले जाते, परंतु काही बाबतीमध्ये तसं नाही आहे. फक्त आर्थिक स्वरूपात असलं म्हणजे नाही, पण लष्कराच्या स्वरूपामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये प्रबळ नाही आहे. तर हे लक्षात आल्यानेच अमेरिकेस बाजूला सारून त्या देशाच्या महासत्ता पदाची पोकळी भरून काढण्याचे काम चीनकडून प्रामुख्याने गेली दीड शतक नेटाने सुरू आहे. म्हणजेच जे काही अमेरिकेचं महासत्तापद म्हणजे राष्ट्राध्यक्ष जे पद आहे ते म्हणजे ह्यांच्या जवळच्या व्यक्तीला भेटण्यासाठी जवळपास 1.5 दशक झाले जोमाने चालू आहे. दक्षिण चीन परिसरात सुरू झालेल्या घडामोडी ही त्याचीच एक पुढची पायरी आहे. तर दक्षिण चीन समुद्रात गेल्या काही दिवसांमध्ये चीनने काही नवे इतक्या आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. तर एरवी अफगाणिस्तानापासून जर्मनीपर्यंत जगभर विखुरलेली अमेरिका सैनिकांना माघारी बोलवण्यासाठी राष्ट्रीय धोरण राबविणारे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण चीन समुद्रामध्ये मात्र US निमित्त आणि US रोनाल्ड रेगन या विमानवाहू युद्धनौका जी आहे त्या पाठवल्या होत्या. तर याच पाठोपाठ अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही दक्षिण चीन समुद्रातल्या चीनच्या वर्चस्वाला अनैतिक आणि अवैध संबोधलेले आहे. एकंदरीतच जी काही कुरघोडी चालू आहे तर याबद्दल आपल्याला सुद्धा माहीत आहे की मागील आठवड्यामध्ये जवळपास 1 महिना झालं आपल्या भारताचे सुद्धा असंच स्वरूप चालू आहे. जे भारताचे काही टेरिटरी युनियन हे आहेत तर त्या ताब्यामध्ये घेण्याचं हे चालू आहे. मग याबद्दल योग्य ते पाऊल उचलले नाही तर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. तर या दोन देशांमध्ये इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा अधिक व आधी
या प्रश्नावर संघर्ष होण्याची शक्यता दिसत असताना तिकडेच इंग्लंडनेही आपल्या देशाच्या आगामी म्हणजेच 5G कंत्राटाकडून चीनला बेदखल केले आहे. तर आपले आणि चीनचे काय सुरू आहे हे आपण पाहतोच आहोत. एकंदरीतच आपण सुद्धा बायकॉट चीन नावाचे बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्याच वेळी संपूर्ण आशिया प्रशांत महासागर परिसरामध्ये युरोपातील काही देश आदी अनेकांनी चीनविरोधात आगपकड करण्यास सुरुवात केली आहे. तर या पार्श्वभूमीवर यातील सर्वात महत्त्वाच्या दक्षिण चीन समुद्र टापू आणि त्यामागील संघर्षाचा आढावा घेणे आवश्यक ठरतो. तर दक्षिण चीन समुद्राविषयी ममत्व वाटणाऱ्या देशामध्ये चीन, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि फिलिपाईन्स या देशांचा समावेश होतो. पण जवळपास 13 लाख चौरस मैल टापूवर चीनने गेल्या काही वर्षापासून स्वामित्व सांगायला सुरुवात केली आहे. म्हणजेच एकंदरीतच जो काही चीनचा समुद्राविषयी ममत्व म्हणजे मालकात्वाचा जो वाटण्याचा जो हे आहे, तर त्या देशामध्ये चीन, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई यासारखे देशांचा म्हणजे यांचा समावेश होतो. जवळपास सांगायचे झाले तर यामध्ये जे आहे ते दक्षिण चीन समुद्राविषयी म्हणजे मालकीत्व प्रसिद्ध करत आहे. तर नॉइन डॉश लाईन नावाने ओळखल्या जाणाऱ्या चीनी वर्चस्व वर्तुळ उर्वरित देशांसाठी फारसा समुद्र ठेवत नाही. यापैकी प्रत्येक देशाच्या किनाऱ्याजवळून चीनचे प्रभाव क्षेत्र जाते. या वर्तुळाच्या मध्यभागी आहेत स्प्रॉटलिटी आणि पॉर्सेल हे 2 भूद्वीप व प्रवाळ द्वीपसमूह. या बेटांच्या परिसरामध्ये नैसर्गिक स्रोत मोठ्या प्रमाणावर असल्याचा अंदाज आहे. तर याशिवाय दक्षिण चीन समुद्रातून जाणारे अनेक जलमार्ग व्यापारवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. तर या दोहोंपेक्षा सध्याच्या घडीला असलेली आणखी महत्त्वाची बाब म्हणजे येथे प्रचंड प्रमाणामध्ये मासेमारी क्षेत्र जे आहे ते आहे. बहुतेक सर्व देश जे आहेत त्यांचे अर्थकारण शुद्धाशांती या महत्त्वाच्या स्रोतावर अवलंबून आहे. तर त्यामुळे या टापूवर चीनचे वर्चस्व मान्य करणे म्हणजे अनेक देशांसाठी गुलामगिरीपेक्षा वेगळे काही नाही. तर या टापूवरील आमचा हक्क कित्येक शतकांचा आहे असा चीनचा दावा आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, समुद्र मार्ग जो आहे तो प्रवासासाठी जे काही मालवाहतूक आहे किंवा उद्योगधंदे म्हणजे औद्योगिकरण जे आहे त्याच्या देवाणघेवाणीसाठी समुद्र क्षेत्र जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यातूनच जास्तीत जास्त उद्योग जे आहेत ते प्रसारित होतात. मग चीन त्यावरतीच लक्ष देत असेल तर एकंदरीत गुलामगिरीपेक्षा जास्त भयानक स्थिती निर्माण होते. जवळपास पाहायचे झाले तर स्प्रॉटलिटी आणि पॉर्सेल बेटांवर व्हिएतनामनेही दावा सांगितला आहे. तर पॉर्सेल बेट हे आमचे असल्याचे फिलिपाईन्स या देशाचे म्हणणे आहे. तर हे देश दावे सांगत बसले आणि चीनने यातील काही बेटांवर लष्करी तळसुद्धा तयार केले आहेत. तर युद्धनौकांविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा बसवूनसुद्धा टाकली आहे. तर शतकानुशतके हक्क सांगूनही या टापूंचा पहिला अधिकांश नकाशा जो आहे तो चीनतर्फे अलीकडेच म्हणजेच 1940च्या शतकास पहिल्यांदा जारी झाला होता. तर पॉर्सेल बेटांवर कोणत्याही प्रकारच्या लष्करी तळ उभारणी नाही. तर याविषयी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये 2015मध्ये मतैक्य झाले होते. तर 4 वर्षापूर्वी द हेगमधील आंतरराष्ट्रीय लवादानेही दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा व्यापक दावा खोडून काढला होता. परंतु आंतरराष्ट्रीय संकेत, कायदे किंवा कराराची चाड न बाळगण्याचे धोरण या मुद्द्यावरही चीनने बिनदिक्कतचे राबविल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच जे काही आंतरराष्ट्रीय करार झाले होते किंवा काही कायदे किंवा काही ह्याच्यावरती स्वाक्षऱ्या झाल्या होत्या त्या म्हणजे चीन मान्य करत नाही. एकंदरीतच यावरून अशी गोष्ट लक्षात येते की चीन जो आहे तो कोणत्याही ज्या झालेल्या गोष्टी आहेत तो मान्य करत नाही. आज वस्तुस्थिती अशी आहे की येथील काही बेटांवर धावपट्टी बांधण्यापर्यंत चीनची मजल गेली आहे. तर आम्ही नकाशामधून या भागावर स्वामित्व सांगितले आहे असे चीन म्हणतो आहे. तर नकाशा तर तैवाननेही जारी केला आहे. या नकाशांना आधार काय? जिनपिंग यांचा महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्प जो आहे तो खुष्कीच्या मार्गाने पाकिस्तान,
या देशांमधून जातो, तसा जलमार्गाने दक्षिण चीन समुद्रमार्गे पुढे जाणे अपेक्षित आहे. तर संबंधित देशांशी चर्चा करून त्यांना राजी करूनही हा मुद्दा रेटला असता. परंतु चीनने संघर्षाचा आणि धाकदपटसाचा मार्ग जो आहे तो अनुसरला आहे. तो काय? खरे म्हणजे येथून जवळच फिलिपाईन्सच्या समुद्रात अमेरिकी युद्धनौका सक्रिय असतात. खुद्द दक्षिण चीन समुद्रातूनही विमानवाहू युद्धनौका धाडण्यापूर्वी अमेरिकी नौदल जो आहे तो सिंगापूर, व्हिएतनाम नौदलाबरोबर कवायती करतच असतो. एकंदरीत पाहायचे झाले तर सदैव जे आहेत त्या युद्धनौका किंवा जे काही सैनिक असतात ते म्हणजे समजा युद्धजन्य परिस्थिती जर झाली किंवा अशा स्वरूपाचे काही झाले तर ते सदैव ॲक्टिव्ह असतात आणि जवळपास सगळ्याच देशांचे अशा स्वरूपाचं असते. परंतु काही प्रमाणामध्ये काही करार झालेले असतात जिथे की म्हणजे असं होऊ नये किंवा शांतता राखण्यासाठी असं झालेलं असते. परंतु एकंदरीतच पाहायचे झाले तर त्याची तमा न बाळगणे चीनने अमेरिकेच्या नाकावर टिचून अमेरिकेच्या मित्रांना म्हणजेच उदाहरणार्थ तैवान, फिलिपाईन्स, मलेशिया यांना सतावण्यास सुरुवात केली आहे. तर अमेरिकेला आव्हान देण्याची हीच योग्य वेळ असल्याची चीनी नेतृत्वाची खात्री पटली असल्यास नवल नाही. एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका गोंधळलेली आहे आणि कमकुवत असल्याचा चीनचा होरा जो आहे तो अनेक विश्लेषकांनी उघड केला आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या युद्धनौकांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतरही ग्लोबल टाइम्स या बीजिंगमधील सरकार दर्जाने चीनी दैनिकाने पार्सोल बेटांवरील युद्धनौकांविरोधी क्षेपणास्त्रांचा दाखला दिला आहे. तर व्यापारवाद, हाँगकाँगमधील नवीन सुरक्षा कायदे, शिनजियांग प्रांतात विगुर अल्पसंख्याकांना मिळणारी वागणूक या मुद्द्यांवर अमेरिकेने चीनला घेरण्यास सुरुवात केल्यामुळे चीनने त्याला सर्वाधिक सोयीच्या जागी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीतच म्हणजे जे काही चीनमध्ये लोक आहेत किंवा ज्या काही चीनमध्ये अल्पसंख्याक लोकांना जी वागणूक भेटत आहे, जी शिनजियांग प्रांत आहे, तर तेथील अल्पसंख्याकाचे बरेच म्हणजे प्रकरण जे आहेत अल्पसंख्याकांना वागणूक व्यवस्थित देण्यात येत नाही म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात दादसुद्धा मागितली होती. तर लडाख सीमेवर चीनकडून झालेल्या आक्रमणखोर हालचालींची दखल अमेरिकेने घेऊन भारताला पाठिंबा दिला. तसा भारताने मागितला पण नव्हता, परंतु त्यांनी अमेरिकेने पाठिंबा दर्शविला होता. तर चीनचा प्रभाव रोखण्यासाठी एकीकडे भारताला पाठिंबा देताना दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रातही सक्रिय भूमिका घेत असताना अमेरिका घेऊ पाहत आहे. तर याशिवाय कधी ऑस्ट्रेलिया, जपान, भारत यांना घेऊन कावड उघडी आघाडीची जी चाचपणी आहे ते करणे, व्हिएलाओची केराची टोपली दाखविण्याचा ब्रिटनला गळ घालणे असेही उद्योग सुरू आहेत. एकंदरीत हे सगळे सुरू असताना चीन गप्प बसलेला नाही. जिनिव्हातील मानवी हक्कांच्या परिषदेमध्ये 53 देशांनी चीनच्या हाँगकाँगमधील नवीन सुरक्षा कायद्याला पाठिंबा दर्शविला. याविरोधात केवळ 27 देश होते. तर सायबर विश्व ते अंतराळ विश्व, दक्षिण चीन समुद्र ते पार्शियनचे आखात अशा अनेक क्षेत्रांमध्ये आणि भूभागांमध्ये चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला उघड आव्हान देऊ लागला आहे. तर त्याच्याच आकांक्षांना सीमा नाहीत. एकंदरीतच आपल्याला माहीत आहे की जवळपास सायबर हल्ले हे जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात चीन, अमेरिका यांच्याकडून होतात. परंतु सध्या घडीला केवळ चीनच अशा गोष्टींवरती लक्ष देऊन आहे. कधीही तो गोमांस आयात बंद करून ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणतो, तर कधी इवल्याशा भारतमित्र भूटानच्या भूभागावरही दावा सांगतो. तर यातून तिसरे महायुद्ध छेडले जाईल ही भीती काही जण व्यक्त करत आहेत. पण यातून तिसरे महायुद्ध होणार नाही. तरी दुसरे शीतयुद्ध मात्र नक्कीच सुरू होईल असे दिसते आहे. तथापि शीतयुद्धाच्या या नवीन वाऱ्यामध्ये नेमकी कोणती दिशा ठेवायची आहे हे आपल्यासाठी पूर्वीसारखेच मोठे राजनैतिक आव्हान राहील. तर आपल्याला लेख कसा वाटला कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.